7 जून 2020 पासून इंधन विक्री दरात सातत्यानं वाढ होतीये. किरकोळ कपातीचा अपवाद वगळता पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. केंद्र सरकारनं इंधनावरील एक्साईजमध्ये वारेमाप वाढ केल्यानं हा भडका उडाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान काँग्रेस प्रणित यूपीए सरकारनं आणलेल्या 1.25 लाख कोटींच्या ऑइल बॉन्डची देणी भागवण्यासाठी सरकारला पैसे गोळा करावे लागत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा आढावा घेण्याचा बी न्यूजनं केलेला हा प्रयत्न. आपल्या देशानं दररोज इंधन दर बदलण्याची प्रणाली स्वीकारली असून त्यानुसार मंगळवार वगळता दररोज इंधनाचे दर बदलतात. त्यातून ग्राहकांचा कमी आणि केंद्र सरकार किंवा तेल वितरण कंपन्यांचा जास्त फायदा झाल्याचं दिसतंय. दरम्यान पेट्रोल दराची 100 ओलांडल्यानंतर विरोधकांकडून आरोप होणं हे स्वाभाविक आहे. काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका होत असून दरवाढ मागं घेण्याची मागणी होतीये. पण त्याला मोदी समर्थकांनी उत्तर देण्यासाठी एका मेसेजला पुढं केलंय. काँग्रेस प्रणित सरकारनं जारी केलेल्या ऑइल बॉन्डची देणी भागवण्यासाठी अतिरिक्त महसुलाची गरज आहे, त्यामुळंच इंधन दर कमी करता येत नाहीत, अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरतोय. 2 वर्षापूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी याबाबत भाष्य केलं होतं. त्याचबरोबर हा मुद्दा भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी वेळोवेळी उपस्थित केलाय. त्यामुळं ऑइल बॉन्ड म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा आपण पाहूया. 2010 या कालखंडामध्ये ऑइल बॉन्ड हे भारत सरकारने जारी केलेले आहेत आणि ते खरे आहेत, ते बरोबर आहेत, कारण याची आकडेवारी आपल्याला सरकारच्या बजेटमध्ये मिळते. असे ऑइल बॉन्ड लागू करण्याचं महत्त्वाचं कारण असं की त्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती जास्त होत्या आणि त्या सरकारला देशातल्या किमती तेलाच्या कमी ठेवायच्या होत्या. आंतरराष्ट्रीय किंमत आणि देशातील किंमत याच्यामध्ये जो फरक पडतो तो फरक ऑइल मार्केटिंग कंपनीजना सरकारने रोख पैशाच्या ऐवजी ऑइल बॉन्डच्या स्वरूपात दिले. आता या ऑइल बॉन्डची मुदत जी आहे ती 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशी दीर्घकाळाची असते. याचा अर्थ सरकारने कॅश न देता यांना ऑइल बॉन्ड दिले आणि हे बॉन्ड त्यांनी मग त्याची आता आपल्याला परतफेड करावी लागते आणि जवळपास 2 लाख कोटी म्हणजे पूर्वीचे 1.5 लाख कोटीचे ऑइल बॉन्ड आणि त्याच्यावरचं व्याज असं मिळून 2 लाख कोटी रुपये आम्हाला या ऑइल बॉन्डच्या स्वरूपात द्यावे लागते असं सध्याच्या सरकारचं मत आहे. याच्यातले जर तपशील पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की ऑइल बॉन्ड हे तत्काळ मॅच्युअर होत नाहीत. आत्ता जो मॅच्युअर होणार आहे तो सप्टेंबरमध्ये होतो. याचा अर्थ त्याची मुदत भरते. यानंतर टप्प्याटप्प्याने आपल्याला हे पुढे द्यावे लागणार आहे. त्यामुळे हे पैसे तात्काळ द्यावे लागणार नाहीत, हा एक भाग. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा की अशा प्रकारचे पैसे दिल्यामुळे तेलाच्या किमती कमी करता येत नाहीत, हे वास्तवाला धरून नाही. म्हणजेच ऑइल बॉन्ड अस्तित्वात आहेत आणि त्यावरील देणंही तितकंच खरं आहे हे मात्र निश्चित झाले. हे होत असतानाच नेमका ऑइल बॉन्डवरील देणं किती आहे, व्याज किती आहे, ते किती कालावधीत देण्यासाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी खरोखरच इंधनावरील प्रचंड झालेली वाढ ही गरजेची आहे का, याबाबत सविस्तरपणे पाहूया. पुढील तक्त्यावरून केंद्र सरकारनं जारी केलेले ऑइल बॉन्ड, त्यांची मुदत आणि इतर माहिती स्पष्ट होते. ऑइल बॉन्डचा प्रकार: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2012 7.61%. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2015 7.59%. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2015 8.13%. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2021 7.75%. मूल्य 5,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2021 8.20%. मूल्य 5,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2023 8.01%. मूल्य 22,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2023 8.20%. मूल्य 4,150,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2024 8.20%. मूल्य 5,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2024 6.35%. मूल्य 10,306,000 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2024 7.95%. मूल्य 22,000 कोटी रुपये.
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2025 8.40%, मूल्य 11,256 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2025 8.40%, मूल्य 9,296 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2026 6.90%, मूल्य 4,971 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2026 8%, मूल्य 21,942 कोटी रुपये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेशल बॉन्ड्स 2026 10,000 कोटी रुपये. एकूण 1,30,923.17 कोटी रुपये. या तक्त्यावरून 2 बाबी स्पष्ट होतात. एक म्हणजे ऑइल बॉन्डच्या रूपानं 1,30,000 कोटी रुपयांचं देणं आहे. पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारचं हे देणं आता मोदी सरकारला फेडावं लागतंय. पण ऑइल बॉन्ड तर वाजपेयी सरकारनं देखील जारी केले होते, हे विसरून चालणार नाही. इंधन दर एका टप्प्यात कमी ठेवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारनं केलेला हा प्रयत्न आणि धोरणात्मक निर्णय होता असं म्हणता येईल. हे देणं भागवण्यासाठी वाहनधारकांना अजून किती काळ इंधन दरवाढ सोसायला लागणार आहे हा प्रश्न मात्र शिल्लक राहतो. यावर विचार करताना इंधनावरील एक्साईजच्या रूपानं केंद्र सरकारला किती महसूल मिळतो याची माहिती घेणं आवश्यक आहे. सन 2014 म्हणजे मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी पेट्रोलवर प्रति लिटर 9 रुपये 48 पैसे तर डिझेलवर 3 रुपये 56 पैसे एक्साईज होता. तो वाढून सध्या पेट्रोलवर तब्बल 32 रुपये 90 पैसे तर डिझेलवर 31 रुपये 80 पैसे इतकी प्रचंड एक्साईज ड्युटी आहे. याचाच अर्थ इंधनावरील एक्साईजमुळं सरकारी तिजोरी देखील भरली असणार हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये महसूल 74,158 कोटी रुपये जमा झाला होता. तर सन 2020-21 या आर्थिक वर्षात महसूल 2,95,000 कोटी जमा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं केवळ इंधनावरील कर महसुलातून जवळपास 3 लाख कोटींचा महसूल खिशात घातलाय. त्यातून जुन्या काळातील ऑइल बॉन्डवरील व्याजाचे 55,000 कोटी रुपये मोदी सरकारनं भागवले आहेत. यापुढं सप्टेंबरमध्ये सुद्धा केंद्र सरकारला ऑइल बॉन्डची काही रक्कम द्यावी लागणार आहे. ही वस्तुस्थिती असली तरी एकूण ऑइल बॉन्डची रक्कम 1,30,000 कोटी रुपये आहे. हे देणं 2026 पर्यंत द्यावं लागणार आहे. पण दुसरीकडे केंद्र सरकार केवळ एका वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपये इंधनावरील करातून मिळवते. म्हणजेच देणं सोडलं तरी बक्कळ पैसा केंद्र सरकारच्या हातात राहतोय हे स्पष्ट आहे. त्यामुळं केंद्र सरकारला इंधन दरवाढ मागं घेणं अगदीच अशक्य नाही. पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याप्रमाणे केंद्र सरकार इंधन विक्रीतून तुफान महसूल मिळवत आहे. अर्थात सैन्य दल, सुरक्षा यंत्रणा, कोरोना काळातील विविध पॅकेजेस, अनुदान यासाठी सरकारला प्रचंड पैसा लागतो हेही तितकंच खरं आहे. पण म्हणून इंधन दरवाढ किती ताणायची हेही सरकारनं ठरवलं पाहिजे. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोल माळी.